जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो. स्पर्धा अकॅडमी यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. बघा, काल आपण चापल्य चाचणी व मुलाखती संदर्भात एक व्हिडिओ टाकला होता. त्या व्हिडिओमध्ये आपण बरेच प्रश्न टाकले होते, म्हणजे कशा प्रकारचे प्रश्न विचारला जातात, चापल्य चाचणी कशा प्रकारची वगैरे होती. तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर बघून घ्यायचा आहे. पण त्या व्हिडिओखाली बऱ्याच मुलांनी कमेंट टाकला की सर, जे तुम्ही प्रश्न टाकले त्या प्रश्नाचं उत्तर कसे द्यायचे, आम्ही त्या प्रश्नांना समोर कसं जायचं नेमकं ते देखील आम्हाला सांगा म्हणे. म्हणजे आम्ही थोडक्यात उत्तर कसे द्यायला पाहिजे, आमची सुरुवात कशी असायला पाहिजे आणि म्हणजे ते उत्तर द्यायचे कसे थोडक्यात बघा. तर आपण काय करू माहिती आहे का, मी तेच मग म्हटलं चला एकदा नेमका ॲप्रोच कसा असला पाहिजे बघा उत्तर देण्याचा आपला. तर तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बघा, म्हणजे सुरुवात कशी करायची वगैरे काय. तर चला बघूया बघा. आता एक मिनटं मी झूम करून घेतो बघा हे प्रश्न एकदा आपले कालचे जे विचारले होते ते. एकच मिनिट हा. बघा, हे आपली मुंबई चॅनल शिपाई भरती, हे स्वच्छता व सफाई चाचणीचे व्हिडिओ टाकले होते बघा मी आधी. म्हणजे हे टाकले होते क्वेश्चन काय नेमकं कसं असणार बघा. म्हणजे ते काय करतात माहिती आहे बघा, जे तुमची चापल्य चाचणी होती त्यामध्ये तुमचं काय बघितलं ते बघा, उमेदवाराची शारीरिक कष्ट करण्याची तयारी आणि कामाची आवड तपासली आहे बघा. म्हणजे तुम्ही किती कष्ट करण्यास तयार आहे बघा. कारण की त्यांना काय काय करायचं माहिती आहे का, शिपाई भरती घ्यायची म्हणजे मुलं कष्ट करणारी मुलं घ्यायचे बघा. कारण की परिसर स्वच्छ ठेवणे वगैरे, मेहनती वगैरे, म्हणजे इमानदार म्हणू शकतो आपण त्याला. मेहनती, इमानदार, प्रामाणिक अशी मुलं घ्यायचे बघा त्यांना. बघा काय करायला लागतं माहिती का, हे तर काल मी सांगितलं तरी एकदा सांगून देतो बघा. परिसर तुम्हाला स्वच्छ करायला सांगू शकतात चापल्य चाचणीमध्ये. काय मग, न्यायालयाची इमारती भोवतालचं जे असते ते तुम्हाला साफ करायला सांगू शकतात. एखादा हॉल साफ करायला सांगू शकतात. बाहेरील परिसर तिथं झाडझूड वगैरे करायला सांगू शकतात. म्हणजे बाहेरचा परिसर झाडझूड करायला सांगू शकतात. तुम्ही काय करायचं माहिती आहे का, तुम्हाला जे सांगाल ते तुम्ही व्यवस्थित आणि एकदम प्रामाणिकपणे सगळं काम करायचं बघा. झाडायला सांगितलं ना तर व्यवस्थित झाडायचं, मागे कचरा वगैरे काही सोडायचं नाही. आणि असं म्हणजे फक्त काय करायचं माहिती आहे का, तुम्ही असं दाखवायचं की तुम्ही जास्त नाजूक नाही बघा. तुम्ही हे काम करण्यासाठी सक्षम आहे आणि तुम्ही काम योग्य प्रकारे करू शकता. बाकी तुम्हाला चापल्य चाचणी एवढं अवघड नाही. फक्त अवघड तुम्हाला इंटरव्ह्यू जाईल आणि त्याचे देखील मी प्रश्न तुम्हाला सांगतो कसं आहे. फक्त इथं माझं काय माहिती आहे का, निष्काळजीपणा करायचं नाही. म्हणजे मेहनत करून असं काम केल्यासारखं करायचं. थोडा निष्काळजीपणा करायचा नाही बघा इथे. बघा इथे तुम्हाला फर्निचरची स्वच्छता करायला सांगू शकतात. म्हणजे टेबल झालं, बेंच झालं, खुर्च्या झालं, कपाटावर धूळ साफ करायला सांगू शकतात. हे तुम्ही फक्त व्यवस्थित करायचं आहे. व्यवस्थित म्हणजे झटकून वगैरे काढणं, जर झाडझूड करायला सांगितली तर व्यवस्थित झाडणं, ते तुम्ही काळजी घ्यायची बघा. आणि स्वच्छता साधनांचा वापर म्हणजे तुम्हाला काय करू शकतो माहिती आहे का, झाडूचा वापर तर आहे समजा, फिनाईल, मॉप वगैरे या गोष्टीचा वापर. म्हणजे तुम्हाला काय सांगू शकतो माहिती आहे का, एखाद्या हॉलची फरशी पुसायला सांगू शकतात. मग तुम्हाला फिनाईल देतील आणि मॉप तर तुम्हाला माहिती आहे. फक्त फिनाईल काय करायचं माहिती आहे का, मग योग्य प्रमाणात वापरायचं बरं का. काय होतं माहिती आहे का, ते देखील निरीक्षण करतात. कारण की आता हे न्यायालयाच्या ते म्हणजे साधनांचा तुम्ही अति गैरवापर किंवा नुकसान करू शकता का ते देखील बघतात. तुम्हाला फिनाईल दिलेलं असते बघा. तुमची बकेट केवढी आहे काय त्याच्यानुसार टाकायचं. म्हणजे व्यवस्थित कमी प्रमाणात, लय कमी नाही आणि लय जास्त नाही, योग्य प्रमाणात वापरायचं बघा. ह्या गोष्टीची छोट्या छोट्या गोष्टीची पण काळजी घेणं गरजेचं आहे. हे तुम्हाला दुसरीकडे कुठं सांगणार नाही, पण तुम्हाला सांगतो. तुम्हाला फिनाईल दिलं, मॉप दिलं वगैरे, त्याचा योग्य वापर करायचा बघा. योग्य प्रमाणात योग्य टाकायचं, व्यवस्थित पुसायचं, सगळं क्लीन करायचं, कुठं राहू द्यायचं नाही. याच गोष्टीत तुम्हाला काळजी घ्यावी लागणार. बाकी असं वेगळं काय करायचं नाही बघा त्यात. आता समोरचा मेन टप्पा म्हणजे बघा इंटरव्ह्यूचा. आता हे प्रश्न जे तुम्हाला मी सांगतो नेमकं कसं टॅकल करायचं, या प्रश्नाला कसं समोर जायचं बघा. आता मुलाखतीमध्ये तुम्हाला एक मिनिट आपल्याला 10 मार्काचा मुलाखत असणार आहे बघा. तर नेमकं याला कसं जातं, तुमची वैयक्तिक माहिती सांगतं नेमकं काय करायचं. ते काय सांगू शकतात, तुमचा थोडक्यात परिचय द्या असं म्हणू शकतात. किंवा एखाद्या वेळेस लयच जर विचारलं, तुमचं नाव न सांगता परिचय द्या असं देखील म्हणू शकतात. तर तुम्ही तुमचं संपूर्ण नाव सांगायचं आहे बघा. आणि तुम्ही कुठून आलात, तुमचा जिल्हा, तालुका, गाव सांगायचं. आणि एक पॉईंट लक्षात ठेवायचं बघा, काय माहिती त्यात तुमच्या गावासंदर्भात काही विशेष गोष्ट असली तर ती सांगण्याचा प्रयत्न करायचा बघा. म्हणजे त्याचा थोडा चांगला इफेक्ट पडते. म्हणजे काही गोष्टीसाठी प्रसिद्ध असेल किंवा काहीतरी थोडं ते सांगायचा प्रयत्न करायचा बघा. मग त्याचा काय होईल माहिती आहे का, अजून जास्त भर पडेल. तुमच्या शिक्षणाबद्दल माहिती द्या. काय करायचं माहिती आहे का, शिक्षणाबद्दल तुमची थोडक्यात माहिती द्यायची. म्हणजे मी पदवीधर आहे वगैरे. आणि हा इथं सगळ्यात जास्त महत्त्वाचा हे बरं का. मग तुम्ही काय असते, कोणी BA असते, कोणी MA असते बघा, म्हणजे पदवीधर आहे. तर तुम्ही ज्या विषयात केलेली ना तर त्या विषयाबद्दल थोडक्यात माहिती ठेवायची. आणि हा प्रश्न सगळ्यात जास्त मुलांना अवघड जातो सांगायला. मग तुम्ही पदवीधर आहात बरं का, मग या पदासाठी अर्ज का केला. तुमचं शिक्षण तर जास्त झालं आहे, BA झालं आहे, MA झालं आहे, मग या पदासाठी अर्ज का केला. तर तुम्हाला मी सांगतो सुरुवात अशी करायची, म्हणायचं सर किंवा मॅडम जे समोर असेल तुमच्या, ते कोणतंही काम छोटं किंवा मोठं नसतं म्हणा. सध्या मला म्हणजे या काळात मला सरकारी नोकरीची मिळवणं खूप गरजेचं आहे. आणि जर न्यायालयामध्ये मला नोकरी लागती तर माझ्यासाठी ही खूप सन्मानाची गोष्ट असणार आहे. आणि मला कोणत्याही कामाची लाज वाटत नाही म्हणे. सर नॉर्मल भाषेत बोलायचं बरं का. कोणत्याही कामाची लाज वगैरे बाळगणं हे चुकीचं आहे म्हणा.
आणि मी कोणतेही काम कष्ट करायला तयार आहे, कष्टाने करायला तयार आहे. आणि जर मला उच्च न्यायालयात अशा प्रतिष्ठित संस्थेमध्ये मला जर नोकरी भेटत असेल, ती माझ्यासाठी आणि माझ्या फॅमिलीसाठी एकदम अभिमानास्पद गोष्ट असणार आहे बघा. तुम्ही एकदम अशा सुटसुटीत प्रकारे सांगायचं आहे बघा. म्हणजे ते तुम्हाला काय होईल माहिती, ते तुमचं उत्तर असं एकदम इफेक्टिव्ह वाटेल बघा. सुरुवात करायची सांगायचं म्हणावं, सर कोणतंही काम छोटं किंवा मोठं नसते. आणि नंतर सांगायचं, मला सरकारी नोकरीची खूप आवश्यकता आहे म्हणावं. आणि अशी सुरुवात करायची बघा. आणि अशी कोणत्याही कामाची लाज, आणि थोडक्यात एखादा पॉईंट सांगायचा, सर मी ग्रामीण भागातून येतो आहे किंवा मी शेतकरी कुटुंबातून येतो आहे, त्यामुळे माझ्यासाठी कोणतंही काम छोटं किंवा मोठं नाही. असं स्पष्ट प्रकारे एकदम उत्तर मांडायचं बघा. आणि उच्च न्यायालयासारख्या प्रतिष्ठित संस्थेत जर मला नोकरी भेटत असेल म्हणा, तर माझ्यासाठी एकदम अभिमानाची गोष्ट असणार आहे. असा पॉईंट घ्यायचा बघा. एकदम इफेक्टिव्ह आणि एकदम भारी उत्तर होऊन जाते बघा तुमचं. त्यामुळे तुम्ही अशा गोष्टीचा म्हणजे हे करायचं आहे, अशी सुरुवात करायची बघा. त्या संदर्भ म्हणजे आता पुढचा पॉईंट बघा, कशा कामासंबंधित प्रश्न विचारले जाऊ शकतात बरं का तुम्हाला. आता काय विचारलं जाईल माहिती का, शिपायाची मुख्य कामे कोणती असतात, हा जर प्रश्न तुम्हाला विचारतात बरं का. तुम्ही जर समजा आता न्यायालयामध्ये शिपाई पदावर नियुक्त झाले, तर तुमचे काम काय असतील, तर एकदम व्यवस्थित उत्तर घ्यायचे. सुरुवात अशी करायची म्हणा, सर कार्यालय आणि परिसराची स्वच्छता राखणे, फाईल एका भागाकडून दुसऱ्या भागाकडे नेणे, वरिष्ठांच्या सूचनेच्या वेळोवेळी पालन करणे, आणि न्यायालयाला काय करते, तर न्यायालयाच्या कामात जी मला सूचना भेटेल त्या कामात मदत करणे हे माझे मुख्य कर्तव्य असणार आहे म्हणा. बघा मग हे कसं होईल तुमचं बघा. सुरुवात कशी, कार्यालय आणि परिसराची स्वच्छता राखणे, मुख्य मेन कार्य हेच तुमचं आहे बघा. कार्यालय आणि परिसर स्वच्छता राखणे, म्हणजे वरिष्ठांनी सांगितलेल्या सूचनाचे पालन करणे, फाईल्स एका भागाकडून दुसऱ्या भागाकडे नेणे. हे तुम्ही 3 मुद्दे जर सांगितले, तर हे 3 मुद्दे एकदम इफेक्टिव्ह वाटतात बघा. एकदम इफेक्टिव्ह, म्हणजे याच्या मुद्द्याच्या बाहेर मग तुम्हाला काय सांगायची गरजच पडत नाही बघा. हे तुम्हाला सांगणं महत्त्वाचे गरजेचे आहे. जर आपण पुढचा प्रश्न बघितला होता, एकच मिनटं बघा. तुम्ही यापूर्वी कुठे काम केलेले आहेत का, म्हणजे हे असं वगैरे असेल तुमच्या कामाचा थोडक्यात अनुभव वगैरे सांगायचं आहे बघा. एकच मिनटं बघा. आता बरेच जण काय करतात माहिती का, आपले ग्रामीण भागातून आले आहेत बरं का. तुम्हाला मी सांगतो, ग्रामीण भागातून आले तुम्ही जर सिरियसली शेतात जर काम केलं असेल किंवा कुठं कामाला असेल, तर प्रामाणिकपणे सांगायचं बरं का. प्रामाणिकपणे एकदम सांगायचं की सर मी इथे कामाला आहे. कोणी कुठे कामाला जात असेल, रोजानं जात असेल, ते प्रामाणिकपणे सांगायचं एकदम व्यवस्थित. कारण की तुम्हाला सांगतो, त्या गोष्टीचा तुम्ही जर शेतात काम करताय, तर तुम्हाला हाडली वगैरे विचारू शकतात. मग शेताचं काम करणं किती कठीण आहे. शेतकऱ्याचं समजा तुम्ही शेतकऱ्याचा मुलगा, स्वतः शेतकरी आहात, तर तुम्हाला काय वाटतं आहे, मग शेतकऱ्याचे दिवस कसे बदलले पाहिजे, थोडक्यात असं विचारू शकतात बघा तुम्हाला. त्यामुळे कोणतीही गोष्ट सांगताना तुम्ही म्हणजे मागं विचार नाही करायचा, मग मी आता इथं गुंतून जाईल का वगैरे, एकदम स्पष्टपणे उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा बघा. आता वरिष्ठांनी दिलेल्या कामाला तुम्ही किती महत्त्व द्याल, हे बघा. हे इथं कसं सांगायचं मला सांगतो बघा. आता बघा, इथं सुरुवात कशी करायची तुम्हाला सांगतो. वरिष्ठांनी दिलेल्या कामाला तुम्ही किती महत्त्व देता, तुम्हाला सांगतो. इथं सुरुवात एकदम व्यवस्थित अशी करायची, वरिष्ठांनी दिलेले काम वेळेत आणि अचूकपणे पूर्ण करणे हे माझे पहिले कर्तव्य असेल म्हणा बरं का. लगे मोठं एकदम असं काहीतरी वेगळं वाक्य नाही वापरायचं. फक्त काय, वरिष्ठांनी दिलेले काम वेळेत करणे आणि अचूकपणे पूर्ण करणे हे माझं पहिलं कर्तव्य असेल बघा. ही तुम्ही वाक्य सांगितलं, बस तुमचा इंटरव्ह्यू ओकेच एकदम बघा. कारण की हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. बाकी मुलं लगे नाही त्यांचं कामच माझ्यासाठी पहिलं असेल ना, असं असेल. व्यवस्थित आपलं एकदम उत्तर द्यायचं, दिलेले काम वेळेत आणि अचूकपणे पूर्ण करणे माझं पहिलं कर्तव्य, बस संपला विषय. आणि त्यांच्या सूचनांचे मी अगदी तंतोतंतपणे पालन करेल, असं जर उत्तर दिलं तुम्ही, तर इफेक्टिव्ह ठरते बघा. म्हणजे जास्त वेगळं काही विचार करायचा नाही, वेगळं काही भारी उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा नाही बघा. हे अशा गोष्टी विचार ठेवणं गरजेचं आहे बघा. आता बघा, हे त्याच्यानंतर न्यायालयासंबंधी सामान्य थोडक्यात विचारू शकतात आपल्याला. मुंबई उच्च न्यायालयाचे सत्तेचे मुख्य न्यायाधीश कोण आहे. आता तुम्हाला एक सांगतो बरं का, सांगतो तुम्हाला एक ट्रिक सांगतो. वरती सूर्य खाली चंद्र, असे ट्रिक लक्षात ठेवायचे. वरती सूर्य खाली चंद्र. सर्वोच्च न्यायालयाचे सूर्यकांत, खाली लक्षात ठेवायचं वरती सूर्य खाली चंद्र, असे ट्रिक लक्षात ठेवली म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सूर्य आणि उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश चंद्र. वरती सूर्य खाली चंद्र लक्षात ठेवलं, तुमच्या ती न्यायाधीश सरन्यायाधीश लक्ष देऊन जातं बघा. आणि मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठे कुठे वगैरे विचारलं जाऊ शकतं तुम्हाला. नागपूर, आपलं छत्रपती संभाजीनगर, पणजी, आणि आता ते कोल्हापूरचं वगैरे समजा विचारलं जाऊ शकतं. ते त्याहून तुम्ही थोडक्यात लक्षात ठेवून घ्यायचं आहे बघा. बाकी जर बघा, आता बाकी उच्च न्यायालयाच्या कामकाजाची वेळ बघा. आता सामान्यतः कामकाजाची वेळ काय असते आपली, समजा 10:30 ते 5:30 आहे बरं का न्यायालयाच्या कामाची वेळ. तुम्ही याहून थोडं लक्षात ठेवायचं बघा. काही 10 ते 5, 11 ते 5 सांगून देतील. थोडक्यात लक्षात ठेवायचं बघा, न्यायालयाची वेळ सकाळी 10:30 ते संध्याकाळी 5:30 पर्यंत आहे.
पण काय होतं माहिती आहे का, परंतु स्थानिक वेळेमध्ये थोडा एखाद्या वेळेस बदल पडू शकतो बरं का. मग त्यामुळे ही वेळ लक्षात ठेवा फक्त. 10:30 ते 5:30 नॉर्मल सांगायचे आहे तुम्हाला. बाकी एवढं तेवढं मागं पुढं होतच राहते. हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बाकी समोरचे प्रश्न तुम्हाला सांगतो बघा आता. समोर आपल्याला सांगितलं होतं म्हणजे पोशाख वगैरे कसा यूज करायचा बघा. इथं दिलेलं आहे. एकच मिनिट तुम्हाला सांगतो. हे बघा, पोशाख वगैरे कसा काल मुलांचे मेसेज आले, सर मग कोणता पोशाख घालून जायचा, साधा नीटनेटका म्हणजे नेमका कसा. तुम्हाला एक सांगू का, म्हणजे आतापर्यंत शक्यतो मुलं काय केलेत माहिती आहे का, व्हाईट शर्ट आणि नॉर्मल म्हणजे लई एकदम डार्क ब्लॅक नाही बरं का, नॉर्मल असा ग्रेश कलरमधून नॉर्मल ब्लॅक पॅन्ट घालून गेले आहेत बघा इंटरव्ह्यूसाठी. आणि एकदम शर्टिंग वगैरे करून गेले आहेत आणि त्यांचा इफेक्ट एकदम चांगला राहिलेला आहे बघा. त्याच्यामुळे तुम्ही त्याच प्रकारचं तसं काहीतरी करा बघा. आता नम्रता वगैरे असं एकदम आत जाताना सर येऊ का सर, आत गेल्याच्यानंतर खुर्चीवर बसायच्या आधी बसू का सर, हे असे पॉईंट तुम्ही थोडक्यात लक्षात ठेवा. आत येताना एकदम, बाहेर येताना एकदम जोरात दरवाजा लोटायचा नाही वगैरे, एकदम असं धडकन दरवाजा लोटणं, आत जाताना जोरात दरवाजा लोटणं आणि ते करायचं बघा. थोडा आय कॉन्टॅक्ट वगैरे ठेवायचा, म्हणजे समोरची जी व्यक्ती आपल्याला प्रश्न विचारते तर त्यांच्याकडे थोडं बघायचं वगैरे. या गोष्टी पॉईंट तुम्ही लक्षात ठेवायचे बघा. म्हणजे त्यांचं थोडं जास्त नाही म्हणत मी आता एकदम लगे नाही, तुम्ही लगे त्यांच्याकडेच बघायचं, सारखं टक बघून उत्तर द्यायचं असं नाही करायचं. नॉर्मल आय कॉन्टॅक्ट झाला की, आणि जास्त हातवारी करायची नाही बरं का, हा पॉईंट लक्षात ठेवा. मग लगेच एक्सप्लेन काहीच सांगणं झालं की लगेच हातवारी करणं चालले, त्यांच्या तोंडापर्यंत हात नाही सर, असं नाही. व्यवस्थित एकदम हात खालीच ठेवायचे, व्यवस्थित असं हळूशीर उत्तर द्यायचं. म्हणजे जास्त एकदम लगे मुलीसारखं, म्हणजे मुलीसारखं तसं काय नाही, पण म्हणजे अशा मुलांनी बी एकदम हळू आवाजात नाही. तुम्हाला सांगतो ते तुमच्या आवाज बी चेक करतात. एकदम स्पष्ट आणि प्रखर, जास्त असं कडक नाही, पण एकदम स्पष्ट असा आवाज गेला पाहिजे त्यांना, की असं वाटलं नाही पाहिजे की म्हणजे इंटरव्ह्यू एकदम इफेक्टिव्ह. तुम्हाला सांगतो तुमच्या बोलण्यावर जास्त इफेक्ट पडणार बरं का इंटरव्ह्यूचा. तुमचं बोलणं जर स्पष्ट आणि एकदम प्रखर असलं तर भारी वाटतं इंटरव्ह्यूमध्ये, तुमचं इम्प्रेशन भारी पडतं बघा. त्या गोष्टी तुम्हाला काळजी घेणं गरजेचं आहे. मग तिथं तुमचा आत्मविश्वास चेक केला जातो बघा. व्यसनाचं वगैरे मी कालसुद्धा सांगितलं हा पॉईंट. काल त्यांनी व्हिडिओ बघितला, त्यांनी ते व्हिडिओ बघून घ्यायचा आहे बरं का. आज जरी बघितला तुम्ही व्हिडिओ तर तो व्हिडिओ बघून घ्यायचा आहे तुम्ही. त्या व्हिडिओमध्ये बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या मी. व्यसन बघा काय, तर तुम्हाला जर एखादं व्यसन वगैरे असेल, कालसुद्धा हा पॉईंट सांगितला मी. व्यसन जर असेल तर मी तुम्हाला सांगतो, असलं जरी तर ते व्यसन लपवायचा प्रयत्न करा. काही जण, बरेच जण मला माहिती आहे पुड्या खातात, तंबाखू खातात, तर त्यांनी कालसुद्धा सांगितलं मी, डॉक्टरकडे जा आणि पहिले दात वगैरे धुवून या तुम्ही ते. कारण की काय करसाल माहिती आहे तुम्ही, तुमचे दात पिवळे आणि तुम्हाला ते विचारलं त्यांनी की तुम्ही पुडी खाल्ली का, तुम्ही म्हणसाल नाही, आणि दात ते पिवळे दिसाले. त्याच्यामुळं जा डॉक्टरांकडे, दात वगैरे स्वच्छ धुवून या. पुढे बिडे खात असाल, काही खात असाल तर नाही सांगा, कारण तुम्हाला स्वच्छतेचं काम दिलं आहे आणि तुम्हीच पुड्या खाणार आहे, ते जंपाचं थुकायला का जमणार आहे. त्यामुळे या गोष्टीची काळजी घ्या बघा. बाकी काही पॉईंट असले तर मी लवकर तुम्हाला सांगतो. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, आपण आपल्या जे लागलेली मुलं आहेत त्यांचा एक दिवस समजा सुट्टी काढतो रविवारची नाही, आता समजा शक्यतो लवकर रिझल्ट लागेल वगैरे, पण बघू आपण लवकरात लवकर बघू, त्यांना बोलू आणि एक दिवस लाईव्ह घेऊन तुमचेसुद्धा प्रश्न घेऊ. त्यामुळे तुम्ही नवीन असाल सबस्क्राईब करून ठेवा आणि टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करून ठेवा बघा. आपलं डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देऊन टाकतो, ते तुम्हाला हे प्रश्न वगैरे देखील टाकून देतो बघा. नंतर मग तुम्ही तिथून डाउनलोड करून घ्या आणि हे प्रश्नाची तयारी चांगली करा बघा. बाकी नंतर त्यांना काय काय विचारलं ते तुम्हाला सांगणार आहे. तुमचे देखील डाऊट असतील ते क्लिअर करूनच घेऊ आपण. पण बघा व्यवस्थित तयारी करा आणि जास्त काही मागं लागू नका. तुम्हाला सांगतो, जे समजा 20-21 प्लस आहेत याला कधी ना कधी तर बोलवणार आहे बघा. 2 वर्ष वेटिंग लिस्ट चालणार आहे. त्याच्यामुळं असं एकदम मार्क कमी आले म्हणून लगेच डिप्रेशनमध्ये जाऊ नका. पुढचा अभ्यास चालू ठेवा. हे बघूच आपण काय होतं काय नाही होत. आता याच्यावर पण देखील न्यायालयावर समजा आवाज उठवणं चालू आहे, कारण की हे पेपरचा घोळ झाला वगैरे, सगळ्या त्या गोष्टी चेक केल्या आहेत. घोळ तर झालेलाच आहे, पण बघू आता त्या गोष्टी काय होतात. तुम्ही पण तयारी चालू ठेवा. माझं म्हणणं आहे इंटरव्ह्यूची वगैरे तयारी ठेवणं गरजेचं आहे. जशी पेपरची तयारी करतो आपण तशी याची देखील तयारी करणं गरजेचं आहे. बघू आपण काय होतं, बघू नेक्स्ट व्हिडिओमध्ये काय कसं काय असणार आहे. चला धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. जय हिंद. भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये.